गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, मायबाप सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत की आजच्या या कलियुगामध्ये बघा, ज्ञानी तर सर्वच माणसं आहेत। या जगामध्ये जर कोणाला आपण अज्ञानी म्हटलं, बघा जो अज्ञानी आहे ना त्याला सुद्धा अज्ञानी म्हटल्यावर राग येतो। म्हणून मी म्हटलं आहे, बघा समर्थ सांगत आहेत की ज्ञानी या ब्रह्मांडामध्ये सर्वच आहेत, कोणीही अज्ञानी नाही। पण बघा बघा ज्याला ज्ञान आहे ना त्या ज्ञानामध्ये दोन भेद निर्माण होतात। बघा, एक असतो अहंकार आणि एक असते नम्रता। बघा, ज्ञान एकच आहे, पण त्या ज्ञानामध्ये जेव्हा ज्ञान माणसामध्ये एक ऊर्जा निर्माण करतं ना, पण त्या ज्ञानाचं अहंकारामध्ये रूपांतर करायचं की नम्रतेमध्ये रूपांतर करायचं हे प्रत्येकानं ठरवावं। बघा, समर्थ सांगत आहेत की ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल ना तर ज्ञान विष बनतं, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान आहे ना ते अमृत बनवून जातं। आणि जेव्हा ज्ञान अमृत बनतं ना ते एका ठिकाणी कधीच राहत नाही। ते बघा एकामेकांना वाटावं तेव्हाच ते अमृताची गोडी वाढते। पण जर अहंकार ज्ञानामुळे जन्म घेत असेल तर ते विष बनतं। बघा, विष प्याल्यानं, बघा विष प्राशन केल्यानं सजीवाचा मृत्यू होतो, माणसाचा मृत्यू होतो। पण त्या अहंकाराच्या जागी जर नम्रता असेल तर त्या नम्रतेचं अमृत होऊन जातं। आणि अमृत पेल्यानंतर काय होतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही। म्हणून आपण जरूर ज्ञानी आहात। प्रत्येक या सृष्टीमधला प्रत्येक जीव ज्ञानी आहे, कुणीही अज्ञानी नाही। पण त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा, अहंकार करायचा की नम्रता करायची हे प्रत्येकानं ठरवावं। पण समर्थ सांगत आहे की बघा, प्रत्येकामध्ये ज्ञान आहे, मग माणूस मात्र अहंकारी का होतो? बघा, त्याच्यामध्ये नम्रता का येत नाही? त्याला कारण काय? त्याला एकमेव कारण आहे, ते म्हणजे माणसाकडे जेव्हा ज्ञान निर्माण होतं, जेव्हा ज्ञानी होतो तेव्हा बघा, तेव्हा भक्तीची गरज निर्माण असते, भक्तीची गरज असते। बघा, सद्गुण विचारांची गरज असते। त्या ज्ञानाला जिथे सद्गुण विचारांचा स्पर्श केला जातो ना त्याचा कधीच अहंकार होत नाही, तो नेहमी नम्रताकडेच झुकला जातो। म्हणून माणसाने बघा, माणसाच्या जीवनामध्ये संत का गरजेचे आहेत? कारण संत जिथे असतील तिथे अहंकार कधी जन्म घेत नाही। पण
जिथे संत नसतील ना, संतांचं मार्गदर्शन नसेल, तिथे बघा अहंकार जन्म घेतल्याशिवाय राहत नाही. आणि अहंकार माणसाला अधोगतीलाच पोचवतो. पण जर म्हणून समर्थ सांगत आहेत की आपली मित्रता असेल, आपली संगत असेल, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट असेल, जर संतांच्या बघा संतांच्या माध्यमातून जर झाली ना, संतांचे बघा हरिनाम कीर्तन बघा ही सेवा आपल्याकडून घडली, तर आपल्या जन्माचं खरंच अमृत होऊन जातं. बघा काही मायबाप इथे म्हणतील की नक्की ज्ञान म्हणजे नक्की तरी काय. बघा बघा रामायणामधला आपण बघा एक साईडला होता रावण आणि एक साईडला होते श्रीराम प्रभू. बघा असं म्हटलं जातं की रावणासारखा बघा तपश्चर्या करणारा या पृथ्वी तलावर कुणीही नव्हता. बघा भोळे शंकराचा एकमेव असा भक्त होता की त्याची तपश्चर्या एवढी भयंकर होती की त्याची तपश्चर्या कुणीही भंग करू शकत नव्हता. बघा एवढा श्रेष्ठ ज्ञानी रावण होता की नाही, पण ज्ञान असून काही फायदा आहे का. पण दुसरीकडे श्रीराम प्रभू होते, त्यांच्याकडे पण ज्ञान होतं बघा. आणि श्रीराम प्रभू बघा त्यांच्याकडे ज्ञान होतं, पण त्या ज्ञानामध्ये नम्रता होती. बघा त्या जोरावर बघा ज्यावेळी श्रीराम प्रभू वनवासाला निघाले, त्यावेळी बघा सीतेचं हरण या रावणाने केलं. आणि नंतर बघा या रावणाचा शोध घेण्यासाठी जिथे जिथे त्यांना थांबावं लागलं ना, तिथे मित्रत्वाच निर्माण झाली. बघा सुग्रीव भेटला, सुग्रीवाशी मैत्री झाली. पुढे जाताना हनुमंतराया भेटले, हनुमंतराया बघा श्रीरामाचे भक्त झाले. म्हणजेच काय, म्हणजेच हे नुसतंच झालं का. श्रीरामांच्या बघा वैखरीमध्ये गोडवा होता आणि त्या गोडव्यानं बघा पूर्ण समाजामध्ये प्रेम निर्माण केलं बघा. पण दुसरीकडे मात्र बघा रावण एवढा शक्तिशाली होता, एवढा ज्ञानी होता, प्रत्यक्ष बघा भोळे शंकर त्याला दर्शन देत असत. पण ही वैखरी चांगली नव्हती. विद्वान होता, ज्ञानी होता, पण अहंकारी सुद्धा होता. पण त्या अहंकारानं काय केलं बरं. बघा अहंकारानं सोन्याची लंका असून सुद्धा वाचू शकला नाही. मग या कलियुगामध्ये आपलं आहे तरी काय. इथे आपली संपत्ती किती आहे. या रावणाची सोन्याची लंका होती, तरी सुद्धा या अहंकारानं मातीच केली ना. मग आपण का असं वागतो आहोत, आपल्यामध्ये का अहंकार आहे. मग आपण श्रीरामांचं जर काही तुम्हाला या भक्ती मार्गामध्ये घ्यायचं असेल ना, तर नम्रता घ्या. जिथे नम्रता असते ना, ते ज्ञान सर्वश्रेष्ठ असतं. ते ज्ञान कधी अमृत होऊन जातं ना, ते आपल्यालाच कळत नाही. समर्थ सांगत आहे की मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी असला ना, तरी मुंग्या लागतात बघा. आणि या माणसाचं, या मनुष्याचं तसंच झालं आहे बघा. गोडवा जिभेवर असेल ना, तर सारेच धावून येतील. पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. ज्याची वाणी गोड असते ना, त्याचं आयुष्य सुद्धा गोड होऊन जातं. ते स्वतःलाच कळत नाही. म्हणून आपण खारट व्हायचं की गोड व्हायचं हे आपण ठरवावं बघा. एवढे वर्ष तुम्ही म्हणाल
की मी एवढे वर्ष झाले हा भक्ती मार्ग करतोय, बघा एवढ्या उपासना मी केलेल्या आहेत, बघा तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये माझं आयुष्य मात्र बदलत नाही. पण त्या आयुष्यामध्ये अहंकार नावाचा हा रावण आहे ना, तो कधीच निघाला नाही. आणि जोपर्यंत तो रावण निघत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही उपासना करा, कितीही जप जाप करा, कधीच परमेश्वरापर्यंत तुमची उपासना पोचणार नाही. म्हणून माणसाने बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा. कारण नंतर विचार करण्यात काहीच अर्थ उरत नाही. कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात. म्हणून शब्द एवढे धारधार असतात ना, असे एका तलवारीसारखे जातात. पण परत मात्र आपण घ्यायचा जरी विचार केला ना, परत कधीच येत नाही. म्हणून ज्याची वैखरी गोड आहे ना, त्याला आयुष्यामध्ये कधीच मागे पाहावं लागत नाही, तो नेहमी पुढेच जात राहतो. म्हणून योग्य भक्तिमार्ग करायचा असेल ना, तर योग्य अगोदर माणूस व्हा, माणूस बना अगोदर. कारण तुम्ही योग्य माणूस बनाल ना, तेव्हाच खरा भक्तिमार्ग होईल. बघा मायबाप श्रोत्यांची, बघा सद्गुरू चरणांची इथे माफी मागावंसं वाटतं. कारण बघा 2 दिवस काही आजारी असल्यामुळं बघा आवाजाचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. त्याबद्दल सद्गुरू चरणांची ही सेवा बघा सर्वांनी गोड मानून घ्यावी. समर्थ पुढे सांगत आहेत की बघा आपण बघा हे विश्लेषण करत आहोत, ते करत आहोत ज्ञानाचं. बघा जेव्हा ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होतो, जेव्हा ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होतो ना, त्या अहंकाराचा शेवट कसा होतो बघा. समर्थांनी या भक्ताला सांगितलेला आहे की त्या अहंकाराचा शेवट चिंतेमध्ये जातो. अहंकारानंतर चिंता रोग निर्माण होतो. आणि ही चिंता रोग असतो ना, तो महाभयंकर असतो. म्हणून अहंकार जेव्हा येतो ना, तेव्हा समजून जावं चिंता रोग आता आपल्याला होणार आहे. बघा एका आपण कथेद्वारे स्पष्ट करूया नक्की हा चिंता रोग असतो तरी काय. बघा एका ठिकाणी एक राजा राहत होता आणि त्याचा स्वभाव खूप सरळ आणि चांगला होता. तो राजा देवाचा मोठा भक्त होता आणि त्याच्या प्रजेला तो नेहमी स्वतःच्या मुळाप्रमाणे जपत असे. बघा त्याचबरोबर त्या राजाची प्रजा देखील त्याच्या राजाला देवाप्रमाणे पूजत असे. देवाप्रमाणे त्या राजाला त्या प्रजेनं दर्जा दिला होता. आणि राजाला जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा तो त्याच्या मंत्र्याला घेऊन नगरामध्ये भ्रमण करण्यासाठी निघत असे. आणि ह्या नगरात तो नेहमी हेच शोधत असे की त्याच्या या नगरामध्ये कोणी दुःखी तर नाही आहे ना. बघा जर राजाला त्याच्या नगरीमध्ये कोणी दुःखी सापडला तर त्याचा दुःख दूर करण्यासाठी राजा त्याच्या परीने जमेल तेवढं करायचा. पण बघा तो राजा तसा होता. आणि आजच्या राजकारण्यांचा जर विचार केला तर एक तरी बघा बोटावर मोजण्यासारखा तरी सापडेल का. बघा विचार करा. बघा पुढे आपण ही कथाच बघा. राजा खूप प्रयत्न करायचा परंतु त्या माणसाचं दुःख तो दूर मात्र नक्कीच करायचा. अशा प्रकारे प्रजेच्या सुखासाठी झटणारा हा राजा होता. आणि राजा खूप बुद्धिमान होता. त्याच राज्यामध्ये बघा एक असा युवक सुद्धा होता जो खूप ताकदवर होता.
त्याच्या शरीरात अपार शक्ती होती. तो व्यक्ती सर्व गुण संपन्न होता. त्याच्यामध्ये कुठल्याही दुर्गुण नव्हता. तो कुठल्याही माणसाला त्याच्या शक्तीने त्रास देत नव्हता. सर्वांसोबत प्रेमाने वागायचा, प्रेमाने बोलायचा. एवढं सर्व असूनही त्याच्यामध्ये फक्त एकच कमी होती, आणि ही कमी खूप मोठी होती. कमी काय होती तर तो जेव्हाही रस्त्यातून चालायचा तेव्हा त्याच्यासमोर जो कोणी यायचा ना त्याला तो उचलून रस्त्यावर आपटत असे. बघा, जो कोणालाही मारत नसे, तो कोणालाही मारत नसे, कोणालाही अपशब्द बोलत नसे किंवा शिव्या देत नसे. फक्त त्याच्या समोरून रस्त्यावर जो कोणी येईल त्याला तो उचलायचा आणि रस्त्यावर आपटायचा आणि पुढे चालू लागायचा. फक्त हीच त्याची वाईट सवय होती. त्याच्या या सवयीमुळे नगरातील प्रजा बघा खूप जास्त त्रस्त होती. परंतु त्यांना समजलं होतं की त्याची ही सवयच आहे. तो कोणालाही अपशब्द बोलत नाही, कोणालाही मारत नाही. त्याची फक्त हीच वाईट सवय आहे की तो रस्त्यातून जो कोणी येईल त्याला फक्त उचलून तो रस्त्यावर आपटत असे आणि सरळ त्याच्या मार्गाला निघून जात असे. बघा, त्याच्या या सवयीमुळं अनेकांना खूप राग सुद्धा यायचा. परंतु त्याच्या ताकदीपुढं कोणाचंही ठाव ठिकाणा लागत नसे. बघा, त्याच्या समोर बोलायची कोणाची हिंमत सुद्धा होत नसे. बघा, तुम्ही सुद्धा देखील अनुभवला असेल की अनेकांना अशा वाईट सवयी असतात की रस्त्यामध्ये चालत असताना एखाद्याची उगाचच मस्करी करणं किंवा त्याला त्रास देणं. जर कोणी लहान मुलगा येत असेल तर त्याला उगाचच रडवणं किंवा उगाचच हसवणं. एखादा म्हातारा माणूस येत असेल ना तर त्याला उगाचच त्रास देणं. जर एखादा प्राणी येत असेल तर त्याला उगाच त्रास देणं. बघा, तुम्ही सुद्धा अशी माणसं पाहिली असतील की ज्यांना अशा विचित्र सवयी असतात, परंतु त्यांचा हेतू एखाद्याला त्रास देणं मात्र नसतो. त्यांची तशी ही सवयच असते. अशा प्रकारे या युवकाची राजाच्या बघा नगरीमध्ये ती एक सवय होती. तो रस्त्यावरून जात असताना कोणीही त्याच्या समोरून चालत असेल तर तो त्याला उचलून रस्त्यावर आपटत असे. त्याच्यासमोर कोणीही येऊ द्या, मानव किंवा प्राणी असू द्या, तर त्याला उचलून तो रस्त्यावर आपटत असे. बघा, एका दिवसाची ही गोष्ट आहे जेव्हा राजा त्या नगरामध्ये भ्रमण करत होता आणि रस्त्यावरून चालला होता की समोर त्याला तो युवक भेटतो. तर राजाला पाहून तो युवक राजाला घोड्यासहित उचलतो आणि रस्त्यावर आपटतो आणि तिथून निघून जातो. हा सर्व प्रकार पाहून राजा चकितच झाला. तो त्या माणसाकडे पाहतच राहिला. परंतु इतक्यात तो माणूस त्याच्या मार्गाला पुढे निघून गेला होता. परंतु हा सर्व प्रकार पाहून राजाला खूप जास्त राग आला आणि राजा विचार करू लागला की याची एवढी हिंमत झाली की मला त्याने रस्त्यावर आपटलं. राजा विचार करू लागला की देवाने याला एवढी जास्त ताकद दिली आहे, एवढे चांगले शरीर दिलं आहे, तरी सुद्धा हा असं का वागत आहे. देवाने याला चांगली ताकद दिली आहे, याच्या शरीरामध्ये खूप जास्त ताकद सुद्धा आहे. याचा अर्थ असा नाही की त्याच्यासमोर जो कोणी येईल त्याला रस्त्यावर आपटायचं. बघा, त्यानं राजाचा सुद्धा मान ठेवला नाही. राजाला देखील रस्त्यावर आपटला आहे. हा सर्व विचार करून राजाला खूप जास्त राग येऊ लागला. राजा त्याच्या दरबारामध्ये पोचला आणि त्यांनी त्यांच्या मंत्र्याला बोलावलं आणि विचारलं की हा माणूस कोण आहे ज्याने आम्हाला रस्त्यावर चालत
घोड्यावर जात असताना घोड्यासहित रस्त्यावर आपटलं. त्या युवकाची एवढी हिंमत की त्याने तो राहत असलेल्या राज्याच्या राजालाच रस्त्यावर आपटलं. बघा, तो हे कसं विसरला की मी या राजाचा राजा आहे. बघा, तो हे कसं विसरला की मी त्याला कोणतीही शिक्षा देऊ शकतो. त्याला त्याचे उर्वरित पूर्ण आयुष्य मी तुरुंगात सुद्धा टाकू शकतो. त्याला मी फाशीची शिक्षा सुद्धा सुनावू शकतो. हे तो कसा विसरला? हा युवक नक्की आहे तरी कोण? बघा, राजाचं हे म्हणणं ऐकून मंत्री म्हणाला, हे राजासाहेब, तुम्ही ज्या युवकाबद्दल बोलत आहात ना, तो युवक वाईट माणूस नाही आहे. तो कोणालाही मारत नाही किंवा कोणालाही बघा शिवाय शाप देत नाही. त्याची फक्त हीच सवय आहे की तो समोरून कोणीही माणूस आला तर त्याला फक्त उचलून तो आपटतो. फक्त हाच त्याच्यामध्ये एक वाईट गुण आहे. या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दुसरा कोणताही अवगुण नाही. बघा, मंत्रीचं हे बोलणं ऐकून राजाला आश्चर्य वाटू लागलं आणि राजा विचार करू लागला की असाही माणूस असू शकतो जो कोणाला मारत नाही, शिव्या देत नाही, फक्त उचलून आपटतो. राजाने मंत्र्याला विचारलं, मग मंत्री तुम्हीच सांगा, मी या युवकाचं काय करू? बघा, या युवकाला मी कमजोर कसं बनवू? तो त्याच्या शक्तीच्या जोरावर असं काही कृत्य करतो की समोर कोणीही व्यक्ती आला त्याला उचलून आपटतो. मग त्याला जर आपण कमजोर बनवलं मग त्याची ही सवय आपोआप सुटून जाईल. तुम्ही सांगा की याला कमजोर कसं बनवता येईल बरं? बघा, तेव्हा मंत्री म्हणाले, राजा साहेब, आम्ही तुम्हाला काय सल्ला देणार? तुम्ही शूर आहात, बुद्धिमान आहात. तुम्ही काहीतरी विचार करा आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढा आणि नंतर आम्हाला आदेश द्या. तुम्ही सांगाल तसे आम्ही वागू. बघा, तेव्हा राजाच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली. राजा मंत्रीला म्हणाला, आपल्या नगरामध्ये बाहेर एक उंच पर्वत आहे. त्या पर्वतावर एक मंदिर आहे. त्या मंदिरात रोज जर ह्या युवकाला दिवा पेटवण्यासाठी पाठवलं तर यामुळे नक्कीच तो कमजोर होऊ शकतो. मंत्री म्हणाला, राजसाहेब, ही तुमची कल्पना अतिउत्तम आहे. राजा बोलला, हो, मला सुद्धा असंच करायचं आहे. जर आपण याला रोज नित्यनेमाने या मंदिरात दिवा लावण्याचे काम दिलं तर याच्या डोक्यावर जो टेन्शन राहील त्याला रोजच्या रोज मंदिरात जाऊन दिवा लावायचा आहे आणि त्यामुळे तो कमजोर बनू लागेल. बघा, मंत्री म्हणाला, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात राजसाहेब, आपण असंच करूया. बघा, राजाने सुद्धा अगदी तसंच केलं. राजाने त्या युवकाला राज दरबारामध्ये बोलावलं. दरबारात तो युवक आल्यावर त्याने अगदी सन्मानानं राजाला प्रणाम केला आणि विचारू लागला, राजसाहेब, तुम्ही आम्हाला दरबारामध्ये कशासाठी बोलावलं आहात? तुमचं काही काम आहे का? बघा, तेव्हा त्या युवकाला म्हणाला, हे बघ, देवाने तुला खूप जास्त ताकद दिली आहे आणि तू खूप सुंदर सुद्धा आहेस. जर मी तुला एक काम सांगितलं तर तू माझं हे काम करशील का? तेव्हा तो युवक म्हणाला, राजासाहेब, तुम्ही मला आदेश द्या. तुम्ही जो काही काम सांगाल ते मी करणारच. बघा, तेव्हा राजा त्या युवकाला म्हणाला, हे बघ, या नगराच्या बाहेर एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर एक भगवान शंकराचं मंदिर आहे. बघा, तुला फक्त एकच काम करायचं आहे. त्या मंदिरात जाऊन रोजच्या रोज नित्यनेमाने एक दिवा लावायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुला सोयीस्कर असेल ना, तेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा त्या मंदिरामध्ये जाऊन एक दिवा लावायचा.
फक्त एवढंच कार्य तुला करायचं आहे, आणखी कोणतंही कार्य तुला करायचं नाही. तुझी खाण्यापिण्याची जी काही व्यवस्था असेल ती सर्व मी करणार. बघा, कोणताच त्रास तुला होणार नाही, त्याची पूर्णपणे मी काळजी घेईल. परंतु एक गोष्ट लक्षात असू दे, ज्या दिवशी तू दिवा लावण्यासाठी त्या मंदिरात जाणार नाहीस ना, त्या दिवशी तू मंदिरात जाण्याचा आळस करशील. आणि ही गोष्ट जेव्हा मला समजेल की तू मंदिरात दिवा लावण्यासाठी गेला नाहीस, तेव्हा त्या दिवशी तुला कठोर शिक्षा देण्यात येईल. आणि ती शिक्षा कोणतीही असू शकते. बघा, राजाचं हे बोलणं ऐकून तो युवक म्हणाला, राजसाहेब, तुम्ही काळजी करू नका. मी रोज भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन दिवा लावणार. तुमच्या कानावर अशी बातमी कधीच येणार नाही की मी आज त्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावला नाही. बघा, राजाची ही आज्ञा घेऊन तो युवक तिथून निघाला आणि पुढच्या दिवसापासून नगराच्या बाहेर असलेल्या शिव मंदिरामध्ये रोजच्या रोज जाऊन दिवा लावण्याचे काम करू लागला. बघा, त्याला जशी वेळ मिळायची, सकाळी किंवा संध्याकाळी जशी वेळ मिळायची, तसा तो जाऊन मंदिरात दिवा लावत असे. सकाळी विसरला तर संध्याकाळी जात असे, परंतु नित्य नेमाने तो दिवा लावत असे. असे बरेच दिवस चालत होते. काही दिवस तर त्याला खूप चांगलं वाटलं, कोणताही त्रास त्याला वाटला नाही. तो अगदी उत्साहाने मंदिरात जायचा आणि नित्य नेमाने दिवा लावायचा. परंतु जसे जसे दिवस उलटू लागले, तेव्हा त्याच्या मनात हा एक विचार येऊ लागला की राजा साहेबांनी मला हे कसलं कार्य दिलं आहे. मला रोजच्या रोज त्या मंदिरात जाऊन दिवा लावावा लागतो. मला या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी लागते की एखादा दिवस जरी माझ्याकडून चुकला तर मला राजाची शिक्षा भोगावी लागेल. हा तर माझ्या मनावर एक मोठं ओझं बनलं आहे, एक मोठं टेन्शनच झालं आहे ना. जर कुठल्याही दिवशी माझ्याकडून चुकून झालं, मी जर विसरलो आणि मंदिरात दिवा लावला नाही, तर माहीत नाही राजा मला कोणती शिक्षा सुनावेल. बघा, त्या युवकाला या गोष्टीचं टेन्शन होऊ लागलं. बघा, या गोष्टीची काळजी वाटू लागली. जर एखाद्या दिवशी मी दिवा लावायचा विसरलो तर राजा माहीत नाही कोणती शिक्षा मला सुनावेल. आता या गोष्टीचं त्याला खूपच मोठं टेन्शन झालं होतं. दिवसेंदिवस युवकाचं हे टेन्शन वाढूच लागलं आणि एवढं टेन्शन वाढलं की तो हळूहळू कमजोर बनू लागला. आणि दिवसागणिक तो इतका कमजोर झाला की त्याच्यामध्ये अपार शक्ती होती. समोर हत्ती देखील आला तरी त्याच्याशी तो 2 हात करू शकत होता. आता त्याचं बळकट शरीर सुकायला सुरुवात झाली होती. इतकं त्याला टेन्शन झालं होतं की त्याची शक्ती आता त्याची साथ सोडायला लागली होती. आणि एक दिवस असा आला की त्याचं शरीर पूर्णपणे कमजोर झालं. एके दिवशी जेव्हा तो मंदिरातून दिवा लावून परत येत होता, तेव्हा त्याच्या समोर एक गाईचं वासरू आलं आणि त्याच्या सवयीप्रमाणे तो त्या वासराला सुद्धा उचलून आपटायला गेला. परंतु त्याची आता शक्ती खूपच कमी झाली होती. तो कमजोर झाला होता. त्यामुळे त्या वासरानेच त्याला एक टक्कर मारली आणि त्या टक्करीने तो रस्त्यावर खाली पडला. बघा, आज पहिल्यांदाच त्याला कोणीतरी असं खाली पाडलं होतं. आणि खाली पडल्यावर त्याला समजलं की माझ्यामध्ये आता शक्ती राहिली नाही, मी आता कमजोर झालो आहे. आणि हा विचार करून तो खूपच दुःखी होऊ लागला. आणि आता सर्व काही समजलं होतं. त्याला पश्चाताप होऊ लागला होता. त्याला समजलं होतं की राजाने आम्हाला हे कार्य यासाठी सांगितलं आहे
की आम्ही कमजोर व्हावं. आज आम्ही कमजोर झालो आहोत. मंदिरात दिवा लावण्याचा टेन्शन सतत मनामध्ये असल्यामुळं माझी शक्ती आता कमी झाली आहे आणि त्यामुळं एका वासराने मला रस्त्यावर पाडलं आहे. राजानं मला त्या दिवशी तर काही सांगितलं नाही, परंतु त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंगनुसार मला कमजोर बनवायचं काम केलं आहे. बघा, अशा राजासमोर मी नतमस्तक होतो. त्याच्या बुद्धीसमोर, त्याच्या युक्तीसमोर मी नतमस्तक आहे. बघा, तो युवक बोलू लागला. बघा, तो युवक ताबडतोब राजाच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला, राजासाहेब, मला माफ करा. मी विसरलो होतो की माझ्या शक्तीच्या जोरावर खूप चुकीचं वागत होतो. मी माझ्यासमोर जो कोणी येईल, मोठा किंवा छोटा असू द्या, त्याला माझ्या शक्तीच्या जोरावर रस्त्यावर आपटत होतो. परंतु यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटत असेल मी याचा विचारच केला नाही. परंतु आज मला पश्चाताप वाटत आहे. मला आज समजलं आहे की मी जे काही करत होतो ना, ते खूप चुकीचं होतं. मला समजलं आहे की माझ्यामध्ये ही खूप चुकीची सवय आहे. मी जर कोणाला मारत नसलो ना, शिव्याशाप देत नसलो, तरी सुद्धा मी जे काही करत होतो ना, ते पूर्ण चुकीचं आहे. मला माझी चूक समजली आहे. मी आजपासून पुढे अशी चूक कधीच करणार नाही. परंतु हे राजासाहेब, तुम्ही मला जे कार्य दिलं आहे, रोजच्या रोज मंदिरात जाऊन दिवा लावण्याचं, ते कृपया माझ्याकडून काढून घ्यावं. कारण की त्या कार्याचं माझ्या डोक्यात खूप टेन्शन असतं. मला सारखं असं वाटत असतं, जर एखादा दिवस माझ्याकडून चुकला तर राजासाहेब मला कोणती शिक्षा सुनावतील माहीत नाही. त्यामुळं बघा, कृपया तुम्ही हे माझ्याकडून कार्य काढून घ्यावं. नाहीतर एक दिवस असा येईल की मी माझी पूर्ण शक्ती गमावून बसेल आणि मी मरणाच्या दारात असेल. आजपासून पुढे मी माझी ही वाईट सवय सोडणार आहे. मी कधीच कुठल्याही मनुष्याला किंवा प्राण्याला उचलून आपटणार नाही. बघा, तो युवक राजासमोर हात जोडून त्याच्या कृत्याची माफी मागत असतो. तेव्हा राजा म्हणतो, ठीक आहे, मी तुला दिलेलं हे काम तुझ्याकडून काढवून घेत आहे. तुझ्यावर आता कोणतीही जबरदस्ती नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू त्या मंदिरात जा आणि दिवा लाव. नाही गेला तरीही चालेल, परंतु आता तू कोणत्याही दडपणाला खाली नाही. तू स्वतंत्र झाला आहेस. आता तो युवक आनंदाने त्याच्या घरी गेला आणि त्याच्या डोक्यावर आता कोणतंही दडपण नव्हतं. तो पूर्णपणे स्वतंत्र झाला होता. समर्थ सांगत आहे, या कथेचं तात्पर्य काय? बघा, तुम्ही समजून गेला असाल, या जगामध्ये मनुष्याला कमजोर बनवणारी अशी कोणती गोष्ट आहे? या संसारामध्ये मनुष्याला कमजोर, कमकुवत बनवणारी ती गोष्ट नक्की आहे तरी कोणती? तर ती आहे चिंता, टेन्शन. बघा, टेन्शन किंवा चिंता हीच अशी गोष्ट आहे की जी मनुष्याला हळूहळू आतून पोकळ बनवते, हळूहळू माणसाला कमजोर बनवत असते. त्याची शक्ती, त्याची ताकद बघा क्षीण करत असते आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काहीही उरत नाही. आता ही चिंता कोणत्याही प्रकारची असू शकते. ती घर कुटुंबाची असू शकते बघा, किंवा राजनीतीची असू शकते, किंवा दुसऱ्या अन्य गोष्टीची असू शकते. पण समर्थ इथे सांगत आहे, पण ही चिंता मात्र येते कधी? जेव्हा मनुष्याच्या बघा, जेव्हा आपले जवानीचे दिवस असतात, जेव्हा तारुण्याचे दिवस असतात, तेव्हा थोडी तरी धन संपत्ती
ज्ञान माणसाला झालं की त्या ज्ञानाचं बघा अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराचा शेवट ह्यो चिंतेमध्ये होत असतो आणि चिंता मनुष्याला कमजोर बनवत असते. पण त्या ज्ञानाचा बघा रूपांतर जर नम्रतेमध्ये होत असेल, बघा गोडीमध्ये होत असेल, तर तिचा शेवट मात्र कधीही सुखात होत असतो, कधीही आनंदात होत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्ञान प्रत्येकामध्ये आहे, फक्त ते ग्रहण केल्यानंतर बाहेर काय द्यायचं हे आपण आपलं ठरवावं. स्वतःचा स्वतः विचार करा, कारण तुम्हाला तुमचं आयुष्य चालवणारा भगवंत असला तरी तुम्ही कर्म कसे करायचे आहेत ना, ते तुमच्या हातामध्ये आहेत. तुम्हाला दुसरं कोणी सांगून तुम्ही कर्म करू शकत नाही आणि हे कर्म आपण स्वतः करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कर्म श्रेष्ठ करा, निश्चितच तुम्ही नम्रतेकडे झोकले जाल, नम्रतेच्या ज्ञानाकडे झोकले जाल आणि तेच भगवंताला आवडतं, तीच भक्ती परमेश्वराला आवडते. जय जय रघुवीर समर्थ.